येणाऱ्या 22 तारखेला राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम राबवले जात आहे। आणि खरं सांगायचं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमी आहे। आज ते अतिशय पूर्ण राज्यामध्ये चांगलं काम करत आहे, विकासाच्या योजना राबवल्या जात आहे मोठ्या प्रमाणात। आणि विशेष म्हणजे ते सर्व जिल्ह्याचे पालक असतात, पालकपद ते घेत नाही, परंतु विशेष म्हणजे गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षल प्रभावित जिल्ह्याचं त्यांनी पालकत्व घेतलेलं आहे, पालकमंत्री झालेले आहे। आणि त्यांनी म्हटलेलं आहे की पूर्वी गडचिरोली जिल्हा हा सर्वात शेवटचा जिल्हा म्हणून संबोधला जात होता, पण त्यांचं म्हणणं आहे आता गडचिरोली जिल्हा हा शेवटचा जिल्हा नसून आता हा पहिला जिल्हा राहणार आहे। आणि विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्याकडे त्यांचं विशेष लक्ष आहे। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्टील हबची घोषणा केलेली आहे। त्यांच्या प्रयत्नामुळे 4-5 पुन्हा इंडस्ट्रीज येत आहेत, मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्ह्याचा विकास होणार आहे। त्या ठिकाणी बेरोजगार लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे। जे पलायन करत होते, बाहेर जात होते, मायग्रेशन होत होतं जिल्ह्यातून, ते आता थांबलेलं आहे। त्यामुळे देवेंद्रजीचं तेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। आणि केवळ गडचिरोली जिल्ह्याकडेच नाही तर पूर्ण महाराष्ट्राकडे सुद्धा त्यांचं लक्ष आहे। म्हणजे देशामध्ये महाराष्ट्र हा विकासाकडे अग्रेसर असा हा राज्य आहे, असं मी या निमित्तानं सांगू इच्छितो।